वेलकम टू द डेली मेडिटेशन सेशन. आय थिंक मोहितजी तुम्ही पहिले आले आहात का सेशनला? एनी टाइम इन डेली मेडिटेशन तुम्ही आले आहात का नाही मला माहित नाही कारण सॉरी. कॅन यू जस्ट इंट्रोड्यूस युअर सेल्फ फॉर जस्ट कुठून आलात आणि काय आहे? कॅन यू अनम्यूट अँड स्पीक? ओके, नाही तर आपण एंडला घेऊया, नो प्रॉब्लेम. ऍक्च्युली मला हे जाणून घ्यायचंय, तुम्हाला बेसिक तुम्ही अटेंड काही केलंय का पहिले एखादं हिलिंग सेशन? द रिझन इज मला विचारायचं होतं कारण त्यानुसार मग मला तुम्हाला थोडंसं बेसिक काही ना काहीतरी एक्सप्लेन करायला. जस्ट गिव्ह मी अ सेकंड, आय जस्ट टर्न ऑन द फॅन. 1 मिनिट प्लीज. ओके, एम आय ऑडिबल? इट्स ओके. सॉरी फॉर टेक्निकल इनकन्व्हिनियन्स, पण ओके. येस, प्लीज गो अहेड. माझंच येत नाही कोणाचं, आय एम सॉरी. प्रिमाजी काहीतरी बोला तुम्ही, एक मिनिट. जस्ट लेट्स ट्राय समथिंग. मलाच ऐकू येत नाहीये की माझ्या एंडला इश्यू आहे का नाही हे कळत नाही मला. नाही ऐकायला येतंय आम्हाला. ओके ओके, आय कॅन हिअर यू लाऊड अँड क्लिअर. ओके, ठीक आहे. एनिवेज लेट्स स्टार्ट टुडेज सेशन. आय थिंक ओके ओके, नोटेड. थँक यू. सो लेट मी शेअर माय स्क्रीन. प्लीज प्रोसीड. येस येस येस, शुअर शुअर शुअर. ओके, सो टुडेज टॉपिक इज मंडे, सो वी विल स्टार्ट. सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. सगळेजण आलात. तुम्हाला पण शुभेच्छा. थँक्यू सो मच. तो आपण आपल्या मनाने गरबा खेळूया असं आपण म्हणूया. अँड लेट्स हील अवरसेल्फ टुगेदर. ओके, सो गोइंग अहेड, टुडेज टॉपिक इज हेल्थ. सो हेल्थ साठी आपण कागद पेन घेणार आहोत. जस्ट टू रिवाइज ऑल, म्हणजे आय डोंट नो मंगलजीनी पहिले अटेंड केलंय का नाही केलंय. आय थिंक या केलंय. सो आपण पेपरचे 4 कॉलम्स करणार आहोत, पेन अँड पेपर. आपल्या स्वतःच्या हेल्थ बाबतची जी काही खंत आहे किंवा जे काही अनिजी आहे, जो काही डिस्कम्फर्ट आहे, तो पहिल्या कॉलम मध्ये लिहायचा आहे. जसं की आपली एखादी आहारशैली असू शकते, खूप गोड खाणं, तिखट खाणं, किंवा डायबिटीज असेल, शुगर आहे, बीपी असू शकतं, किंवा एखादं व्यसन असू शकतं ज्याच्यावर आपल्याला कंट्रोल करायचं आहे. आपल्या वाईट सवयी असू शकतात, किंवा वैद्यकीय दुर्लक्ष दिलेलं नाही, मेडिकल स्वतःकडे आपण लक्ष दिलेलं नाही, आणि मग इमोशनल फ्रस्ट्रेशन आणि गिल्ट असू शकते. ओके, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. जो चौथा टॉपिक आहे, माइंडचं स्वतःचं जे काही गिल्ट असेल तेही लिहू शकता, की मला मनातून मी माझ्या तब्येतीकडे लक्ष दिलेलं नाहीये, मला कळत होतं, ते लिहू शकतो. कमिंग टू द सेकंड कॉलम, सॉरी, कमिंग टू द सेकंड कॉलम, इट इज आनंद लिहायचा आहे, म्हणजे पॉझिटिव्ह साईड. ऑफकोर्स आपण आता बोलतोय याचा अर्थ डेफिनेटली तुम्ही चांगलंही काही ना काहीतरी लाईफमध्ये तुमच्या केलेलं आहात स्वतःच्या तब्येतीसाठी. लेट्स से मेडिकेशन असो, किंवा स्वतःचा भावनिक आणि मानसिक समतोल आहे, आपण चांगली झोप घेतोय, किंवा कुठलीही एखादी चांगली सवय किंवा कुठलंही व्यसन नाही, हेही खूप चांगलीच गोष्ट आहे. तो जे काही तुम्हाला तुमच्या स्वतःच्या हेल्थ बद्दल चांगलं वाटतं, याच्यामध्ये तुम्ही तुमच्या तब्येतीवर जे प्रेम आहे तुमचं तेही लिहू शकता. व्हॉट यू लव्ह द मोस्ट अबाउट युअर हेल्थ. काहीही सापडत नसेल तर आपली 5 ज्ञानेंद्रिय खूप चांगल्या प्रकारे आपल्याला अजूनही साथ देत आहेत, याबद्दल धन्यवाद आपण द्यायचे. ओके, व्हॉट एव्हर यू हॅव, जे काही असेल ते पॉझिटिव्हली लिहून ते रिमाइंड करायचंय. ओके, नेक्स्ट इज आवर टार्गेट, जे ध्येय आहे, थर्ड कॉलम.
आणि फोर्थ कॉलमला अर्थ आहे. ओके, सो थर्ड कॉलमला ध्येय म्हणजे कसं की बाबा मला माहिती आहे की मला माझं वजन कमी करायचंय पण ते होत नाहीये फॉर एक्झाम्पल. तर ते का होत नाही त्याच्यावर आपण नंतर जाऊया अफर्मेशन्स मध्ये. पण ध्येयामध्ये काय आहे की बाबा मला वजन कमी करायचंच आहे. आय नीड टू कंट्रोल माय डाएट. जे काही असेल मानसिक आरोग्यासाठी बाबा रोज मेडिटेशन करायचंय किंवा काहीही फोकस करायचंय. त्याच्यानंतर जीवनशैली सुधारायची आहे. मोबाईल कमी बघायचा आहे इज ऑल्सो वन ऑफ द टार्गेट. रील्स कमी बघायचे, व्हॉट्सअप व्हॉट एव्हर डिजिटल एरातनं बाबा जरा डिस्कनेक्टेड राहायचंय. व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. ओके, फोर्थ इज त्याच्यावर येणारे अर्थ आहे की आहारावर कंट्रोल नाही. मला वजन कमी करायचंय पण मी एक्सरसाइज करत नाहीये. जी काही मेडिकेशन आहे ती घेत नाहीये, ज्या काही टेस्ट आहे त्या करत नाहीये. घाबरून याच्यात मनाची भीती असते आपल्या. ते भीतीत पण येतं कदाचित आणि अडथळ्यांमध्ये पण येतं. कारण स्वतःला स्वतःचे रिपोर्ट बघायचा कधी कधी एक फिअर असतो की डॉक्टर काय सांगतील, काय रिपोर्ट येईल. ही मनातून भीती असते जी आपण बोलून नाही दाखवत पण ती असते. ओके, काही सवयींवर कंट्रोल नाहीये किंवा जी काही हार्मफुल लाईफस्टाईल आहे ती चौथ्या कॉलमला लिहायची. तो कॉलम्स रिपीटेडच आहेत बट आय जस्ट एलॉबरेटेड लिटिल बिट मोर. जुने जे काही पॉइंट्स लिहिले असतील ओके ते पण तसेच व्हॅलिड ठेवा. त्याच्यात ऍड झाले असतील तर ऍड करा, कट झाले असतील तर कट करून नेक्स्ट पॉइंट ऍड करा इन ऑल द सेगमेंट्स. सो एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट? अदरवाईज 8:53 झालेत. ओके, हॅलो मोहिनीजी, हाय, गुड इव्हनिंग. तुम्ही आताच जॉईन झालात का? फर्स्ट सेशन आहे का हे तुमचं? जरा मला कळू दे कारण मंगलजी आणि मोहिनीजी इज फर्स्ट टाइम आय थिंक. ओके, फर्स्ट टाइम. फर्स्ट टाइम आहे. ओके, कारण ते मंगल पाटील आणि मोहिनी तुम्ही पण फर्स्ट टाइम आहात का? ओके, येस इन चॅट. हो फर्स्ट टाइम. हा येस. बरं ठीक आहे. तुम्हाला एक 2-3 मिनिटात मी यांना बेसिक्स थोडस होपोनोपोनोचं सांगतो. ओके, आय एम जस्ट टेकिंग 5 मिनिट्स मोर. ओके, आपण काय करतोय, आपण सगळेजण भेटलोय ते एक हिलिंग सेशन करायला. ह्याचं एक वेगळं मी तुमचं सेशन घेईन जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी. काय आहे, कसं आहे, होपोनोपोनो काय आहे, कुठून आलं. तुम्ही फक्त आता बेसिक थोडासा कन्सेप्ट समजून घ्या म्हणजे ते इफेक्टिव्हली होईल. ओके, याच्यामध्ये 4 सेंटेन्सेस आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू अँड लव्ह यू. तसं बघायला जर का गेलात तर हे खूप सिम्पल एक मॉन्टेसरी ज्युनियर केजी किंवा सिनियर केजीच्या मुलांना येणारे सेंटेन्सेस आहेत. पण हे कसे म्हणायचे, का म्हणायचे, कधी म्हणायचे ते खूप मॅटर करतात. ओके, मी मेडिटेशन मध्ये सांगेनच काही इन्स्ट्रक्शन्स, त्या फॉलो करा. आणि सगळ्यात महत्वाचं, हे 4ही सेंटेन्सेस जे आहेत किंवा या 4ही ज्या भावना आहेत, ही 4ही वाक्य आहेत की आपण स्वतःला म्हणत असतो. जसं की आय एम सॉरी म्हणजे तू मला माफ कर, जी काही परिस्थिती आहे ती एक्सेप्ट करा, नोईंगली अननोईंगली. दॅट इज अ फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट आहे की प्लीज फॉरगिव्ह मी. सो दॅट सेज की निगेटिव्ह विचार काही येत असतील किंवा एखाद्याचा राग असेल, खूप द्वेष असेल, सो फॉरगिव्ह युअरसेल्फ. ओके, स्वतःला माफ करणं खूप गरजेचं आहे. थर्ड इज से थँक्यू. व्हेन यू से थँक्यू, शो सम ग्रॅटिट्यूड. आपण आज खूप एक चांगलं आयुष्य जगतोय, जे काही आयुष्य जगतोय तुमच्या वतीने ते खूप चांगलं असेल का नुसतंच चांगलं आहे, दॅट इज एव्हरीबडीज पॉइंट ऑफ व्ह्यू. पण जे काय आहे त्याला थँक्यू म्हणा. कारण जेव्हा आपण एखादी भावना सॉरीतनं मुक्त होतो ना, तेव्हा तुम्ही स्वतःला मुक्त करता त्या बंधनातून. आणि तो रिलीज मिळाल्यानंतर तुम्हाला खूप कम्फर्टेबल आणि खूप चांगलं वाटतं. चौथं आहे आय लव्ह यू. माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणजे स्वतःवर प्रेम आहे. आपण हे स्वतःला सांगतो की रिस्टोर द लव्ह अँड बिलीफ विदिन युअर सेल्फ. आणि स्वतःला आणि ते प्रेम इतरांनाही पाठवा. प्रेम पाठवायला पैसे लागत नाहीत, तेव्हा भरभरून प्रेम, भरभरून सदिच्छा पाठवा. ओके, सो कसं करायचं, काय करायचं, आपण एक डिटेल सेशन नंतर करूया. ओके, बट ऍज ऑफ नाऊ, ऍज इट इज युअर फर्स्ट सेशन, जस्ट फॉलो द प्रोसेस, बी इन प्रोसेस. एवढंच मी आता तुम्हाला सांगू शकतो. मी एक वेगळा मास्टर क्लास घेईन स्पेशल आणि मग आपण तुम्ही फील करू शकता. ह्याचे मोर डिटेल्स मी तुम्हाला देईन. सो आता एक कागद पेन घ्या. आजचा टॉपिक आहे हेल्थ. की हेल्थ रिलेटेड आपल्याला जी काही तक्रार आहे आपल्या मनातनं, किंवा आता तुमचं डोकं दुखत असेल किंवा जो काही हात दुखतोय, पाय दुखतोय, जे काही असेल त्याला सुद्धा आपण होपोनोपोनो ही हिलिंग टेक्निक करणार आहोत. ही हिलिंग टेक्निक एन्शियंट टेक्निक आहे. ही आली आहे हुवाई बेटातून, जे US जवळ आहे. ते मी सगळं तुम्हाला एक्सप्लेन करतो. आतापर्यंत जे काही एक्सप्लेन केलं त्याच्यामध्ये काही डाऊट आहे का मोहिनीजी आणि मंगलजी? नाही.
ओके, ठीक आहे. व्हेनेवर इट इज पॉसिबल, आय जेन्युअनली रिक्वेस्ट सगळ्या लोकांनी कॅमेरावर या, कारण एक वेगळं एनर्जी कनेक्शन तयार होतं जेव्हा आपण व्हिज्युअली एकमेकांशी कनेक्ट होतो. जेव्हा मी तुम्हाला दिसतोय डेफिनेटली, पण तुम्ही पण एकमेकांना दिसत नाही आहात, सो देर विल बी अ स्ट्रॉंग बाउंड ऑफ एनर्जी. तो तुमचा तुम्हालाच एक्सपिरियन्स आणि फील येईल. तेव्हा शक्य करा. आय अंडरस्टँड की थोडंसं डिस्कम्फर्ट असू शकतो इनिशियली, आपण लाजतो कॅमेरावर यायला, बट इट्स ओके, हळूहळू तुम्हालाही सवय होईल. सो आपण अजून 4 मिनिटं घेऊया हे सगळे पॉइंट्स लिहिण्यासाठी. पुढचं काय करायचं ते मी सांगतो. क्लिअर आहे? मंगलाजी क्लिअर आहे तुम्हाला? मंगल पाटील आणि मोहिनीजी होतं. बुक वरती लिहायचंय का ते? हो, कागद पेनावरती लिहायचंय तुम्हाला. म्हणजे तुम्हाला काय होईल की तुमचं तुम्हाला रिअलाइज होईल कसं काय करायचंय. आता 9:58 झालेत. साधारण अजून 4 मिनिटं. तुम्हाला वेळ हवाय का मंगलजी लिहायला थोडासा? की आपण 10:01 ला मेडिटेशन स्टार्ट करूया. ओके, नो वरीज. ऑलराईट, लास्ट 1 मिनिट. जर तुम्हाला पटापट काही सुचत नसेल मंगलजी आणि मोहिनीजी, तुम्ही आज एक पॉइंट लिहिलं स्टार्ट केलं तरी चालेल आणि जस्ट फॉलो द इन्स्ट्रक्शन. मी गाईड करेन तुम्हाला मेडिटेशन प्रोसेसमध्ये. त्यामुळे डोंट प्रेस युअर ओन पॅनिक बटन. अरे हे लिहायला सांगितलंय, झालं नाहीये. जस्ट रिलॅक्स, काही प्रॉब्लेम नाहीये. समजेल तुम्हाला हळूहळू इन द ड्यू कोर्स ऑफ टाइम. ऑल राईट, सो 1 सेकंड. आय विल स्टॉप माय शेअरिंग नाव. बरं, आता आपण मेडिटेशनला स्टार्ट करतोय. ओके, पुढची 15 ते 20 मिनिटं शांत जागी बसा. फॅमिलीमध्ये कोणी डिस्टर्ब करणार नाही अशा जागी बसा. डोळे मिटायचेत मॅक्सिमम टाइमला. मी तर सांगेन जोपर्यंत मी सांगत नाही तोवर डोळे उघडू नका आणि शांत जागी बसा. सो जस्ट रिलॅक्स युअर बॉडी. टेक अ डीप ब्रीथ. आय विल स्टार्ट सम म्युझिक. 1 सेकंड. ग्लास ऑफ वॉटर घेऊन बसू ना मी? येस. ओ सॉरी, थँक्स फॉर रिमाइंडिंग. मंगलजी आणि मोहिनीजी, जस्ट टेक अ ग्लास ऑफ वॉटर बिसाइड्स यू. एक 2
30 सेकंद थांबतो. आय विल नॉट स्टार्ट. तुम्ही पाणी घेऊन या. पाण्याची बॉटल किंवा पाण्याचा ग्लास काहीही घेतलं तरी चालेल. थँक्स प्रज्ञा फॉर रिमाइंडिंग. ओके, आय थिंक वी विल स्टार्ट नाउ. ओके, सो शांत बसा, डोळे मिटा, पाठीचा कणा शक्य तेवढा सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. पाठीचा कणा हा युनिव्हर्सशी कनेक्ट होण्याचा अँटेना आहे, ज्याने एनर्जी एक्सचेंज होते. ओके, तो डोळे मिटा. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड रिलीज. वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड रिलीज. लक्ष श्वासावर केंद्रित करा. येणारा श्वास, जाणारा श्वास, याच्याकडे लक्ष द्या. आता मी नीट काय सांगतोय ते शांतपणे ऐका. आज दिवसभरात काय झालंय, उद्या काय करायचंय, काहीही विचार आता करू नका. असं जेव्हा मी सांगतोय तेव्हा 5 विचार नक्कीच डोक्यात आले असतील, पण त्या सगळ्या विचारांना असं सांगा, एक 10 मिनिटं मला माझी मजे दे. आय विल अटेंड यू लेटर ऑन. सो रिलॅक्स युअर बॉडी, रिलॅक्स युअर माइंड, आणि मी जे सांगतोय त्याच्या मागे लक्ष द्या. लक्षपूर्वक ऐका. एकूणच आपण आपल्या भूतकाळातील, आपल्या वर्तमान काळातील आणि भविष्य काळातील चिंतांचा सतत विचार करत असतो. एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, तिसरं झालं की चौथं. कळत नकळत आपण आपल्या शरीरात, मनात एक वेगळीच नकारात्मकता ठेवून ठेवलेली आहे. या सगळ्या चिंतांनी, काळजींनी एक टॉक्सिक विचार जमा करून ठेवले. त्यामुळे आपलं प्राईम कर्तव्य आहे या मेडिटेशनचं, की ह्याच्यामुळे शरीरातील आणि मेंदूतील पूर्णपणे पाण्याची लेवल पॉझिटिव्ह मध्ये कन्व्हर्ट करायची. ओके, आता माझ्या मागे रिपीट करा की माझ्या संपूर्ण आयुष्याची मी जबाबदारी घेतो आहे. मी कबूल करतो की माझ्या आयुष्यात जे काही घडलंय, जे काही घडतंय आणि जे काही घडणार आहे, त्या फक्त आणि फक्त मीच जबाबदार आहे. कोणतीही नकारात्मक लोक, कोणतीही नकारात्मक परिस्थिती किंवा कोणतीही नकारात्मक गोष्ट यांना मीच कुठेतरी आकर्षित केलंय. मी हे स्वीकारतो. मी याबद्दल कोणालाही दोष देणार नाही. या नकारात्मकतेला संपूर्णपणे मी स्वीकारतो आणि याच भावनेला आज मी बंधनातून मुक्त करणार आहे. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड रिलीज. आता अशी कल्पना करा, आपण एका अथांग समुद्रात बोटिंग करायला जाणार आहोत. आता इमॅजिन करा, तुम्ही एका समुद्राच्या किनाऱ्यावरती उभे आहात. तो एक समुद्र खूप स्वच्छ आहे आणि पायाखाली गुदगुल्या करणारी मऊसर वाळू आहे. या वाळूतून तुम्ही चालत जाताय हळूहळू. ती वाळू तुमच्या पायाखालून सरकते. तुम्ही त्या वाळूतून चालताय. त्या वाळूच्या स्पर्शाला फील करा. जसे जसे तुम्ही पुढे जाताय,
तसा तसा समुद्राचा आवाज म्हणजेच त्या लाटांचा आवाज देखील तुम्हाला आता ऐकू यायला लागला आहे. त्या लाटांचा आवाज जसा जसा पडतोय तसं तसं तुम्हाला अधिक आनंद होतोय. आणि समोर दिसणारं निरभ्र आकाश, तो आकाशातला निळा रंग, त्या लाटा, ती वाळू, एकूणच तुम्हाला खूप असं भरून आलंय. तुमचं मन खूप शांत झालंय. आता असा विचार करा, एक मोठी पांढऱ्या रंगाची सुंदर अशी हिरेमाणकांनी भरलेली, विविध रंगांनी, आकर्षक फुलांनी सजवलेली एक मोठी बोट, जी पूर्वीच्या काळी राजे राजवाड्याचे वापरायचे, रॉयल फॅमिलीज वापरायच्या, अशीच एक बोट आपल्याला बोटिंगला घेऊन जाणार आहे. तुम्हाला आठवतंय, तो बाहुबली 2 मध्ये का बाहुबली 1 मध्ये ती एक मोठी बोट होती, तो तिला आणायला जात असतो. तीच बोट आज आपल्यासाठी आली. आता तुम्ही हळूच त्या नौकेत प्रवेश करताय. नौका हळूहळू समुद्राच्या लाटांवर तरंगते. चहूबाजूंनी अथांग निळसर पाणी आहे. सूर्य आकाशात आहे आणि त्याचा प्रकाश तुमच्या त्वचेला स्पर्श करतोय. हवा थोडीशी गार आहे. समुद्राचा खारटपणा पण ताजा तवानेपणा असं सगळंच संमिश्र, वारा, ऊन याचा स्पर्श होतोय तुम्हाला आणि तुमचं मन शांत होत चाललंय. तुमचं शरीर पण हलकं होतंय अशी भावना आणा मनात. आता तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आणि एकदम संरक्षित आहात. आता आज आपलं मेडिटेशन आपण या बोटीमध्येच करणार आहोत. आज आपण आपले शरीर आणि मन यांच्यासाठी ध्यान करणार आहोत. एक दीर्घ श्वास आत घ्या, होल्ड करा आणि सोडून द्या. श्वास आत घेताना म्हणा मी आरोग्य स्वीकारतो आणि श्वास सोडताना म्हणा मी सगळ्या चिंता मुक्त करतोय. हा घेणारा प्रत्येक श्वास हा लाटेसारखा आहे. आत येतो, बाहेर जातो, आत येतोय, बाहेर जातोय, आत येतोय, बाहेर जातो. आणि हळूहळू नौका पुढे पुढे सरकत जाते आणि तुमचं शरीर आणि मन त्या लयीत अजून शांत होतं. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या 5 ज्ञानेंद्रियांकडे म्हणजे तुमच्या 5 सेन्सरी ऑर्गन्सकडे वळवा. कल्पना करा की एक तेजस्वी व्हाईट लाईट येतोय जो सुखकारक आहे. तो प्रकाश आपल्या डोळ्यांना स्पर्श करतोय, आपल्या डोळ्यांचा थकवा दूर करतोय. आता माझ्या मागे म्हणणं, माझी दृष्टी एकदम स्पष्ट आहे. माझे डोळे नेहमी सत्य तेच पाहतात. माझे डोळे निरोगी आहेत, जागरूक आहेत आणि मला डोळ्यांचा चष्मा जो आहे तोही लवकर जाणार. माझ्या मागे डोळ्यांसाठी होपोनोपोनोची प्रार्थना रिपीट करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आता आपले लक्ष आपल्या कानांकडे वळवा. अशी कल्पना करा एक व्हाईट लाईट तुमच्या कानांवर येत आहे जो संपूर्णपणे तेजस्वी स्वरूपाचा आहे आणि तो सुखकारक आहे. तुम्हाला माहितीये का, आपले कान फक्त आवाजच ऐकत नाहीत, पण आपल्या शरीराचा जो बॅलन्स आहे ना, आपण चालतोय,
यामध्ये आपल्या कानाचा एक अविभाज्य घटक आहे. कान आपलं बॅलन्सिंग करतो. तेव्हा त्या कानांना मनापासून थँक्यू म्हणा आणि देवाने आपल्याला 2 कान दिलेत. याबद्दल देवाला थँक्स म्हणा. एका कानाने ऐकतोय जे नको ते सोडून देतोय आणि तेच आपल्याला सोडून द्यायचंय. आता कल्पना करा की मंद लाटांचा आवाज तुमच्या कानांमध्ये शिरतोय. तो तुमच्या अंतर्गत शांततेला जागृत करतोय आणि मनात म्हणा की मी प्रेमाने ऐकतो, माझे कान संवेदनशील आहेत, मी सुसंवादच ऐकतो, मी चांगलं तेच ऐकतो आणि नको ते दुसऱ्या कानाने लगेच सोडून देतो. मी नको त्या गोष्टी सोडण्यास समर्थ आहे. आता माझ्या बरोबर तुमच्या कानांसाठी माझ्या मागे होपोनोपोनो रिपीट करा. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता तुमचे लक्ष तुमच्या नाकाकडे वळवा. व्हाईट लाईट आपल्या नाकाच्या आजूबाजूला आहे आणि तो सुखकारक आहे. नाकातून श्वास घेताना अशी कल्पना करा की तुम्हाला खूप चंदनाचा सगळीकडे सुवास दरवळलाय. सुवास तुम्हाला प्रसन्न करतोय. या क्षणाला तुमच्या आवडत्या परफ्यूमचा फ्रेग्रन्स येतोय, सुंदर असा. तुमच्या आवडत्या धुपाचा किंवा उदबत्तीचा वास येतोय. या नाकाला, या श्वासाला धन्यवाद म्हणा, कारण श्वास पण जिवंत असेपर्यंत घेतो, प्रत्येक क्षणापर्यंत घेतो. आता माझ्या मागे रिपीट करा. माझा श्वास खूप शुद्ध आहे. मी माझ्या जीवनशक्तीचा अनुभव घेतोय या श्वासामुळेच आणि माझ्या बरोबर या श्वासासाठीच माझ्या मागे होपोनोपोनो प्रार्थना रिपीट करा. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता सगळं लक्ष तुम्ही तुमच्या जिभेवर वळवा. कल्पना करा एक व्हाईट लाईट त्या जिभेवर येतोय. आपल्या जिभेवर जे जे टेस्ट बर्ड्स असतात ज्याच्यामुळे आपल्याला चवीचा आनंद येतो, वेगवेगळ्या चवी, गोड, खारट, आंबट, तुरट. तुम्हाला आम्रखंड आवडत असेल तर ते गोड आम्रखंड, छानशी पाणीपुरी, जो काही पदार्थ मनापासून आवडत असेल तो. असं म्हणा की थँक्स यार, या जिभेमुळे मला वेगवेगळ्या चवींचा आनंद घेता येतोय. किती नशीबवान आहे मी की माझे टेस्ट बर्ड्स अजूनही जागृत आहेत. या जिभेमुळेच मला माझे सगळे शब्द व्यवस्थित उच्चारता येतात. जिभेच्या हालचालींमुळे सगळी अक्षरे स्पष्ट बोलता येतात. तेव्हा रिपीट आफ्टर मी फॉर आवर ओन टंग. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता तुमचे सगळे लक्ष तुमच्या स्किनकडे वळवा, तुमच्या त्वचेकडे वळवा. अशी कल्पना करा की सूर्यप्रकाशातून एक वेगळाच लाईट आपल्याकडे येतोय. तो खूप तेजस्वी आणि सुखकारक आहे. तुम्हाला माहितीये, त्वचा हे आपल्या शरीराचं कवच आहे. जी विविध प्रकारची डस्ट, जंतू किंवा रसायनं ह्यांच्यापासून, इजा होण्यापासून ती आपले संरक्षण करते. आपल्या त्वचेवर
सेन्सरी रिसेप्टर्स असतात ज्याच्यामुळे आपल्याला कळतं टेम्परेचर, स्पर्श, वेदना, उष्णता, थंडी, प्रेम. आपण जेव्हा आपल्या लाडक्या व्यक्तीचा हात हातात घेतो तो आपल्या त्वचेमुळेच आपल्याला सेन्स होतो. आपण जेव्हा आपल्या आई वडिलांना मिठी मारतो, आपल्या पार्टनरला मिठी मारतो, तेव्हा आपली स्किन तो फील आणते. तेव्हा या त्वचेला धन्यवाद म्हणा. सनलाईट मध्ये गेल्यावर व्हिटॅमिन डी तयार करते ही त्वचा. आपल्या हाडांसाठी जे खूप खूप गरजेचं आहे. त्वचा आपल्या शरीराचं कवच आहे. ही आपलं संरक्षण करते, संवेदना देते, टेम्परेचर कंट्रोल करते. तेव्हा रिपीट आफ्टर मी फॉर दिस ब्युटिफुल स्किन इज गॉड गिवन गिफ्ट टू अस. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता तुमचे सगळे लक्ष तुमच्या मेंदूकडे, तुमच्या हृदयाकडे वळवा. जरी स्वतःचा मेंदू दिसत नसला, स्वतःचं हृदय जरी दिसत नसलं, तरी इमॅजिन करा की ते किती अविभाज्य घटक आहेत आपल्या शरीराचा. आपण शाळेत कधी ना कधीतरी एखादा मेंदूचा फोटो बघितला असतो, हृदयाचा फोटो बघितला असतो, तो डोळ्यासमोर आणा आणि स्वतःच्या हृदयाच्या आणि मेंदूचा विचार करा. तुम्हाला माहितीये आपला मेंदू, आपलं हृदय आपल्या शरीराचा मेन प्रोसेसर आहे. आणि आत्मा, मेंदू विचार करतो, विविध गोष्टी शिकतो, आपल्या आठवणी ठेवतो, भले ते चांगल्या असो किंवा वाईट. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतो, आपल्या शरीराचं, अवयवाचं ऑर्डिनेशन करतो. सगळी कामं बिनचूकपणे पार पाडतो. आणि हृदयाचं तर काय, सतत संपूर्ण शरीरात तो रक्त पंप करतो, ऑक्सिजन देतो, न्यूट्रिशियंट्स देतो. त्यामुळेच हृदयाला जीवाचं इंजिन म्हणतात. तेव्हा या दोन ब्युटिफुल ऑर्गन्स साठी रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. Sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता आपल्या शरीराच्या अतिशय महत्वाच्या म्हणजे इंटरनल ऑर्गन्सवर लक्ष केंद्रित करा. म्हणजेच आपले लंग्स, आपल्या किडनी, आपलं लिव्हर, आपलं इंटेस्टाईन, आपलं स्टमक, आपलं ब्लॅडर, आपले बोन्स, आपले मसल्स, पॅनक्रियास, आपली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, आपल्या पाठीचा कणा यांच्यावर लक्ष केंद्रित करा. आपला स्पायनल कॉर्ड, या सगळ्यांवर एक पॉवरफुल व्हाईट लाईट येतोय अशी कल्पना करा. तो खूप तेजस्वी आहे, खूप सुखकारक आहे आणि तो आपल्या प्रत्येक पेशीला आणि प्रत्येक अवयवाला रिचार्ज करतोय. जस्ट फील दॅट एनर्जी. आता या सगळ्या अवयवांसाठी माझ्या मागे रिपीट करा. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. Sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you.
आता आपल्या सगळ्या एक्सटर्नल ऑर्गन्सवर म्हणजेच आपले 2 हात, 2 पाय, आपले खांदे, आपले केस या सगळ्यांवर लक्ष केंद्रित करा. अशी कल्पना करा की या सगळ्या अवयवांवर एक व्हाईट लाईट येतोय. तो खूप तेजस्वी आणि सुखकारक आहे. आता हे सर्व अवयव आपल्या शरीराचे अविभाज्य आणि अतिशय युजफुल अवयव आहेत. या सगळ्या ऑर्गन्ससाठी माझ्या मागे रिपीट करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता आपल्या स्वतःच्या मनावर लक्ष केंद्रित करा आणि मनाला सांगा की तू प्रत्यक्षरित्या कधीच दिसत नाहीस रे, पण तू माझ्या स्वतःचा एक अविभाज्य घटक आहेस. तू माझा सोबती आहेस जोपर्यंत मी जिवंत आहे. तू माझा मित्र आहे माझ्या मरणापर्यंत आणि तू माझा मोठा जीवलग आहेस माझ्या आयुष्यातला. मला तुझी खूप काळजी आहे. स्वतःच्या मनासाठी आपण होपोनोपोनोची प्रार्थना करणार आहोत. जस्ट रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता आपण आपल्या पहिल्या कॉलम मध्ये दिलेल्या हेल्थच्या जी दुःख आहेत, जी खंत आहेत, जी टेन्शन्स आहेत, त्यांना आपल्या डोळ्यासमोर आणा. आता म्हणा, मी माझ्या मानसिक आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष केलंय. माझा आहार, माझी जीवनशैली, माझी व्यसनं, सवयी या स्वतःकडे केलेले वैद्यकीय दुर्लक्ष या सगळ्या परिस्थितीची मी 100% जबाबदारी घेतोय. जी काही आता परिस्थिती आहे ती संपूर्णपणे मान्य करतो की हो, हे मला मान्य आहे. स्वतःला या मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या, या निगेटिव्ह त्रासाच्या, या टेन्शनच्या प्रेशर मधून स्वतःला आधी मुक्त करून टाका संपूर्णपणे. आणि हा त्रास परमनंटपणे घालवण्यासाठी रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता आपण कॉलम मध्ये लिहिलेल्या दुसऱ्या कॉलम मध्ये ज्या गोष्टी लिहिल्या होत्या, ज्या संपूर्णपणे सकारात्मक पॉझिटिव्ह होत्या, त्या सगळ्या डोळ्यासमोर आणा. आता म्हणा की माझ्या शरीराच्या आणि मनाबद्दल असणाऱ्या सर्व आनंदाच्या आणि सर्व सकारात्मक गोष्टींना मी मनापासून धन्यवाद म्हणतो. मी मनापासून अॅक्नॉलेज करतो की हे माझे स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत. आय कम्प्लिटली अग्री, आय कम्प्लिटली अंडरस्टँड अँड आय से लॉट ऑफ थँक्स फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट. या सगळ्या भावनांना 10x वृद्धिंगत करण्यासाठी रिपीट आफ्टर मी.
I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता कॉलम मध्ये, तिसऱ्या कॉलम मध्ये हेल्थ बद्दलची जी ध्येय आहेत, ही ध्येय तुमच्या डोळ्यासमोर आणा. आता माझ्या मागे म्हणा की ही माझी सगळी ध्येय पूर्ण करण्यासाठी मी योग्य मार्गाने प्रवास करतोय. मी माझ्या ध्येयपूर्तीसाठी जी काही पावलं उचलायची आहेत, भले ते व्यायाम करणं असो किंवा सात्विक खाणं असो किंवा जे काही गरजेचं आहे ते मला समजतंय आणि ती पावलं मी संपूर्णपणे घेत आहे. तेव्हा या मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या ध्येयपूर्तीसाठी रिपीट आफ्टर मी. आय सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता अखेरीस चौथ्या कॉलम मधील गोष्टी जी तुमच्या ध्येयपूर्त्यांना अडथळा आणतात. आता माझ्या मागे म्हणा, माझ्या आहारावर नसणारा कंट्रोल, माझी स्वतःची हार्मफुल लाईफस्टाईल, माझ्या वाईट सवयी, माझी व्यसनं माझ्या ध्येयपूर्तीच्या आड येत आहेत. मला समजतंय, मला कळतंय, पण माझ्याकडून होत नाहीये. असं असलं तरी या सगळ्या परिस्थितीची 100% जबाबदारी घ्या, हो की याला मीच जबाबदार आहे. मी स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा की ही परिस्थिती मी मान्य करतो, मी एक्सेप्ट करतो की जे काही आहे हे माझ्यामुळेच आहे. मला या मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या निगेटिव्ह आणि त्रासदायक अडथळ्यातून मी मुक्त करतो. मी संपूर्णपणे मुक्त करतोय आणि या अडथळ्यांना परमनंटली काढण्यासाठी रिपीट आफ्टर मी. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता कल्पना करा की समुद्राच्या लाटा तुमच्याकडे येत आहेत. त्या लाटांमध्ये एक वेगळाच तेजस्वी प्रकाश आहे. खूप पॉवरफुल लाईट आहे तो आणि तो लाईट तुमच्या शरीरात प्रवेश करतोय. तो प्रकाश तुमच्या प्रत्येक पेशीला, मग त्या करोडो अब्जो निखरवो कितीही असो, त्या प्रत्येक पेशीला एक इन्फायनाईट ऊर्जा, विश्रांती, हिलिंग पॉवर आणि रिचार्ज करतायत. जसा आपला मोबाईल आपण रोज रिचार्ज करतो, तशा या सगळ्या पेशी त्या व्हाईट लाईट मध्ये रिचार्ज होत आहेत. आता ह्या क्षणी शरीरात जिथे कुठे वेदना आहे, त्या तेजस्वी प्रकाशाला तिकडे इमॅजिन करा. तुमचा हात दुखत असेल, पाय दुखत असेल, डोकं दुखत असेल, तिथे स्पर्श करा. एक हाताचा स्पर्श करा आणि विचार करा की ह्या लाटा तिथे थांबल्या आहेत आणि त्या लाटा जाताना सगळा पेन तुमच्या शरीरातून आणि मनातून घेऊन जात आहेत. लाट आली, अर्धा सेकंद थांबली आणि परत गेली. तुमचं सगळं दुःख, तुमचा सगळा पेन घेऊन. लाट आली, परत गेली. प्रत्येक लाट तुमचं शरीर, तुमचं मन,
हलकं बनवून टाकतंय आणि तुम्ही निरोगी बनताय. डोळे मिटूनच ठेवा आणि दोन्ही हात स्वतःच्या छातीवर ठेवा आणि इमॅजिन करा की हे दोन हात एक प्रचंड मोठं मॅग्नेट आहेत. एक पॉवरफुल मॅग्नेट आहे ते तुमच्या शरीरातील सुरलेली मनातील सुरलेली निगेटिव्हिटी संपूर्णपणे खेचून घेत आहे. प्रत्येक पेशी जी सुरली निगेटिव्ह उरलीये ती पूर्ण पेशी किंवा तो क्षण ते मॅग्नेट संपूर्णपणे खेचतायत आणि त्यामुळे माझे हात खूप जड झालेत. आता दोन्ही हात छातीवरून काढा आणि एकमेकांना जोरात रब करा आणि इमॅजिन करा की ती सगळी निगेटिव्हिटी मी या युनिव्हर्स मध्ये डम्प करतोय आणि ती नष्ट होतीये. सो सुरलेली निगेटिव्हिटी तुम्ही शरीरातून फेकून दिलेली आहे आणि ती नष्ट झालेली आहे. आता या सगळ्या ताणतणावातून तुम्ही मुक्त झाले आहात. तुम्हाला एखाद्या पिसाप्रमाणे हलकं वाटायला लागलंय, शांत वाटायला लागलंय. आता माझ्या मागे रिपीट करा. आय एम पॉझिटिव्ह, आय एम हेल्दी, आय एम लव्ह, आय एम वर्दी, आय एम कॉन्फिडेंट, आय एम मॅजिकल, आय एम स्ट्रॉंग, आय एम ब्लेस्ड, आय एम रेडी, आय एम सक्सेसफुल, आय एम मोटिवेटेड, आय एम लकी, आय एम हॅपी, आय एम थँकफुल अँड व्हेरी 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 इम्पॉर्टंट, आय एम व्हेरी पॉवरफुल. मी एक पैशाचं मॅग्नेट आहे. मला समृद्धी प्राप्त झाली आहे. समृद्धी म्हणजे काय? निरोगी आरोग्य, शांत मन, समाधान, ऐश्वर्य आणि उत्तम नातेसंबंध. आता ह्या क्षणी माझं मन, माझं शरीर आणि माझा आत्मा एकदम बॅलन्स स्टेट मध्ये आलेले आहे. मला स्वतःला खूप शांत वाटतंय. आता मगाशी ज्या राजनौकेत बसलो होतो ती नौका हळूहळू किनाऱ्यावर परत येते. तुमचं मन, तुमचं शरीर एकदम शांत झालंय, एकदम हलकं झालंय. एक वेगळीच ऊर्जा तुमच्या मनात आणि शरीरात भरली. आता चेहऱ्यावर एक छानसा स्माइल आणा बरं आणि व्हिज्युअलाइज करा. जस्ट इमॅजिन, डोळ्यासमोर आणा. तुम्ही खूप आनंदी आहात असा विचार करा. तुमची मानसिक, शारीरिक हेल्थ बद्दल लिहिलेली सगळी ध्येय झाली आहेत. कुठलंही टार्गेट जे काही लिहिलं असेल ते संपूर्ण झालेलं आहे ह्या क्षणाला. किती आनंद होईल तुम्हाला असं झाल्यावर. तो आनंद चेहऱ्यावर आता येऊ द्या. तुम्ही संपूर्णपणे हेल्दी आहात, एनर्जेटिक आहात, फ्रेश आहात, स्ट्रॉंग आहात. तुमचे सगळे रिपोर्ट्स एकदम नॉर्मल आलेत. स्वतः डॉक्टर रिपोर्ट्स बघून सरप्राईज झालेत. तुम्ही नक्की काय केलं हा प्रश्न उलट तेच तुम्हाला विचारतायत. तुमचं बीपी, तुमचं शुगर, तुमच्या शरीरात असलेलं पेन ते तर गायबच झालंय. तुम्ही एकूणच मापात आले आहात. तुमचं वजन तुम्हाला हवं तेवढं झालेलं आहे. हेल्थीएस्ट वे. डिप्रेशन, अँझायटी इत्यादी मानसिक टेन्शन, प्रेशर गायब झाले आहेत. सगळीकडे नुसता आनंदी आनंद झालाय आणि तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू येत आहेत की मी खरंच खूप मनापासून खुश आहे. रडू आलं तर रडून द्या, आनंदी व्हा. आता पुढचा 1 मिनिट मी तुमच्याशी काहीही बोलणार नाही. ही शांतता, हे प्रेम, ही आपुलकी, हे समाधान, स्वतःला ज्या फिलिंग्स येत आहेत ते अनुभवा.
ऑल राईट. दोन्ही हात एकमेकांवर रब करा, एनर्जी जनरेट करा. आता ती तुमची दोन्ही डोळ्यांना पहिले एनर्जी लावा, तुमच्या कपाळाच्या माथ्यावर लावा, दोन्ही गालांवर लावा, मानेवर, छातीवर लावा आणि हळूहळू तुमचे डोळे उघडा. जस्ट रिलॅक्स युअर बॉडी अँड माइंड. आणि शेजारी सुपरचार्ज झालेलं पाणी थोडंसं प्या. त्या ग्लासातून, बाटलीतून पाणी प्या. Okay, great. So that comes to the end. बट कोणाला काही डाऊट असेल नवीन मेंबर्स पैकी तर यू कॅन आस्क, किंवा तुम्हाला काही शेअर करायचं असेल की तुम्हाला कसं वाटलं तर दॅट ऑल्सो यू कॅन शेअर. Okay. If nothing else, no problem. Thank you so much for joining. I hope you all had good time. And I wish you a very good night and sweet dreams. So see you tomorrow at 9:45. Take care. Bye bye. Good night. See you. थँक्यू. गुड नाईट.